भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता निवडणूक आली की तयारी करत नाही, तर पूर्ण वेळ जनतेमध्ये काम करून जनतेच्या सेवेत असतो। त्यामुळे आमची तयारी ही नेहमीच परिपक्व असते, पूर्ण असते। आणि त्याच पद्धतीने या निवडणुकीत सुद्धा आम्ही सर्वजण ताकदीने नगर परिषद जिंकण्यासाठी मैदानात आहोत आणि आम्हाला विश्वास आहे की या निवडणुकीमध्ये आम्हाला यश संपादन होईल। या नगर परिषदेवर भारतीय जनता पक्षाचा भगवा फडकेल हा विश्वास मला निश्चितपणे त्या ठिकाणी आहे। खरं तर महत्त्वाचं म्हणजे ज्यावेळेस दानवे साहेब केंद्रीय मंत्री होते, प्रदेशाध्यक्ष होते, त्यावेळेस भोकरदनमध्ये काँग्रेसनं या ठिकाणी यश संपादन केलं होतं। काय नेमक्या चुका तुम्ही यावेळेस दुरुस्त केलेल्या आहे आणि काय आत्मपरीक्षण केलं? आता तुम्ही नागरिकांसमोर कोणते मुद्दे घेऊन जाणार आहात? असं आहे की 8 वर्षांपासून स्थानिक स्वराज्याची निवडणूक झालेली नव्हती आणि त्यामुळे या 8 वर्षांमध्ये ज्या पद्धतीने आम्ही या शहरामध्ये राज्य सरकारच्या माध्यमातून आमचे मुख्यमंत्री देवाभाऊंनी जो निधी मोठ्या प्रमाणात आम्हाला या ठिकाणी उपलब्ध करून दिला, त्यातून जे दर्जेदार कामं या शहरामध्ये झालेत, या आधारावर आज जनतेसमोर आम्ही जाऊ आणि निश्चितपणे मला विश्वास आहे या शहरातला मतदार हा भारतीय जनता पार्टीला त्या ठिकाणी पाठिंबा देईल, आमच्या सोबत राहील आणि या शहरावर नगर अध्यक्ष निश्चितपणे भारतीय जनता पक्षाचा बसवेल। मित्र पक्षांना सोबत घेण्याच्या संदर्भात तुम्ही काही चर्चा केलेली होती का? कारण तुम्ही आता सोबळावर आहात, तीनही ठिकाणी त्यापेक्षा इथे सुद्धा सोबळावर आहात, आता चर्चा झाली होती? सर्वच पक्षांनी या ठिकाणी फॉर्म भरलेले आहेत। आमच्या मित्र पक्षांनी मैदानामध्ये उतरून त्यांना पाहिजे त्या जागेवर फॉर्म भरलेले आहेत, परंतु फॉर्म भरण्याची उद्या शेवटची तारीख आहे आणि या शेवटच्या दिवशीपर्यंत आमची चर्चा होऊन यामध्ये त्यांचं समाधान होईल अशा प्रकारे आम्ही प्रस्ताव देऊ। आणि मला असं वाटतं की शिवसेना हे भारतीय जनता पक्षासोबत लढेल अशी अपेक्षा मला अजूनही त्या ठिकाणी आहे। बरं, प्रमुख लढत कोणाकोणामध्ये होईल काय तुम्हाला वाटतं? तुमचा म्हणजे थेट सामना जो आहे तो कुणासोबत असेल? प्रमुख लढतीकडे बघण्यापेक्षा मला हा विश्वास आहे की या शहरातील जो सुज्ञ मतदार आहे त्यांनी काँग्रेसचे 20 वर्ष त्या ठिकाणी बघितलेत आणि आता प्रशासक लागल्यापासून आम्ही ज्या पद्धतीने कामं शहरामध्ये केलेत यावरनं हे स्पष्ट होतं की नागरिकांचा मतदाराचा कौल हा भारतीय जनता पक्षाच्या बाजूने आहे आणि म्हणून या माध्यमातून निश्चितपणे परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास मला त्या ठिकाणी आहे।